डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांना सरप्राईज भेटी देण्याचा धडाका कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी सुरूच ठेवला आहे। पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेट दिली। या भेटीत बीड येथील महाविद्यालयाच्या 2 हॉलमध्ये मास कॉपी आढळून आल्याने येथील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी दिले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा 29 एप्रिल ते 6 मे पासून प्रोफेशनल अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू झाल्या आहेत। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेस 29 एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी बीड शहरातील 3 परीक्षा केंद्रांना सरप्राईज व्हिजिट दिली। बीड शहरातील 3 ठिकाणी भेट दिली। या ठिकाणी अनुक्रमे 15, 15 व 6 असे 36 विद्यार्थी नकला करताना आढळून आले। या विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिका जमा करून घेण्यात आली, तसेच संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरू यांनी दिले। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड येथील बार्शी रोडवर असलेल्या विधी महाविद्यालयात दुपारी आकस्मिक भेट दिली। या केंद्रावर मास कॉपी आढळून आली। नकल करताना 53 विद्यार्थ्यांकडून पेपर जमा करून घेण्यात आला, तसेच 3 मोबाईलही जप्त करण्यात आले। संचालकांकडे हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले। कुलगुरूंच्या अचानक भेटीमुळे पर्यवेक्षक आणि विद्यार्थ्यांची चांगलीच धांदळ उडाली। विशेष म्हणजे डॉक्टर शाहिस्ता इनामदार या विधी विद्यालयाच्या प्राचार्य म्हणून 2 दिवसांपूर्वीच रुजू झाले आहेत। यावेळी प्रभारी पथकातील डॉक्टर प्रवीण यन्नावर, डॉक्टर भास्कर साठे आणि प्राचार्य सचिन भुसारी हे उपस्थित होते। तसेच परीक्षा केंद्रातील त्रुटी संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। विधी महाविद्यालयाच्या 2 हॉलमध्ये मास कॉपी आढळून आल्याने तेथील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरू यांनी परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे संचालक डॉक्टर BN डोळे यांना दिले आहेत। गेल्या 3 आठवड्यात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी 4ही जिल्ह्यातील सुमारे 60 परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या आहेत। बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातील यापूर्वीच भेटी दिल्या होत्या, तर धाराशिव जिल्ह्यात त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली।